नमस्कार, प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हाळ्यात खाता येणारी अशी थंडगार ताकवाडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. चला तर आज आपण ताकवाडी करणार आहोत. इथे मी हे असं मिक्सरला फेटून दही घेतलेलं आहे, त्याचं ताक बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने इथे मी 2 वाटी साखर घेतलेली आहे, ही आहे पण ही आहे, आणि चवीपुरतं मीठ. तर चला तर आपण सुरुवात करू. हे चांगलं असं छान फेटून घ्यायचं ताक. आता त्यामध्ये मी साखर घालते. पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते. लागेल तशी थोडी थोडी करून ही साखर आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. हे पाहू शकता, ही कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी अजून थोडी साखर घालत आहे. हे पाहू शकता. आता यातली सगळी साखर विरघळलेली आहे. हे पहा, सगळी साखर विरघळलेली आहे. हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार याच्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलरही घालू शकता, पण इथे माझ्याकडे कलर आत्ता सध्याला अवेलेबल नाही आहेत म्हणून मी घालत नाही. अशा पद्धतीच्या माझ्याकडे वाट्या आहेत. ह्या अशा पद्धतीच्या वाट्या आहेत, तर त्याच्यात मी भरून घेणार आहे. काड्या आहेत, तर मी या काड्या त्याच्यामध्ये टाकते. अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या याच्यामध्ये काड्या भरून घेतल्या आहे. आता हे आपण त्याच्यात ओतून घेऊ. आता अशा पद्धतीने मी ह्या सर्व वाट्या भरून घेते. अशा प्रकारे इथे मी सर्व वाट्या भरून घेतलेल्या आहेत. आता ह्या 7 ते 8 तास फ्रीजला सेट व्हायला ठेवायच्या आहेत. उन्हाळ्यामध्ये ताक खाल्लेलं खूप छान असतं आणि काही लोकांना ताक खायला आवडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ताकवडे बनवून खाऊ शकता. हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. 8 तासानंतर इथे ही ताकवडी बनवून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम दिसते. इथे तुम्हाला मी 1 वाटी काढून दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने छान प्रकारे सेट झालेले आहे, पाहू शकता. आता इथे मी एक पाण्याने भरलेला बाऊल घेतलेला आहे. त्यामध्ये ही वाटी बुडवून घेऊन हे फिरवून घेते, जेणेकरून हे खालून निघायला मदत होईल. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे ताकवडी सेट झालेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल.
अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सोबत ही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.